विदर्भात प्रख्यात असलेले संत गजानन महाराज यांचे पावन असलेले संस्थान हे भाविकांना दर्शनाकरिता शासनाच्या आदेशाने सुरू करण्यात आले आहे। पहिल्याच दिवशी भाविकांनी श्रीच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शनाकरिता भाविकांना ई पासची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच भाविकांना मास्क शिवाय परिसरामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता। महाराष्ट्राचं प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचं आजपासून मंदिर जे आहे भाविकांकरता खुलं झालेलं आहे। आपण पाहू शकता इथं सर्व उत्तम अशी व्यवस्था। सुरुवातीला येताना मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने आपल्याला आतमध्ये यावं लागते। त्याच्यानंतर प्रत्येक जागेवर सॅनिटाईज आणि प्रत्येक भाविकांच्या मधामध्ये 6 फुटाचं अंतर इतकी इथं व्यवस्था केलेली आहे। त्याच्यानंतर तुमचं इथं रजिस्ट्रेशन होते ई पासद्वारे, तुम्ही जी पास काढलेली आहे त्याचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला थर्मल स्कॅनिंग जे आहे तिथं तुमचं टेम्परेचरसुद्धा चेक केलं जातं। आणि स्वच्छतेच्या बाबतीत जे काही आहे ते तर तिथं न बोलण्यासारखंच आहे, कारण स्वच्छता ही जी आहे गजानन महाराज संस्थांची हीच एक प्रमुख ओळख आहे। आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाविकांना कुठेही अडचण येऊ नये, महाराजांचं दर्शन त्यांचं सोयीस्कर व्हावं, हीच महाराजांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आणि संस्थांच्या वतीनं सेवा घडवली जात असते। गेल्या 8 महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे हे मंदिर दर्शनाकरिता बंद करण्यात आले होते, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्याचे आदेश दिल्याने शेगावचे प्रख्यात संत गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे। यावेळी भाविक भक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला। यावेळी मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क आदीची दक्षता मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली आहे। नाव अंकुर कुलकर्णी आहे, जळगावून आलेलो आहे आम्ही। महाराजांना पत्रिका देण्यासाठी आम्ही आज आलो आहे खास। आम्हाला हेच वाटत होतं की मंदिर केव्हा उघडतं, पण सरकारने आता मंदिरं उघडले सगळे, त्या दृष्टीने आम्ही पहिल्याच दिवशी इथे दर्शनासाठी आलो आहे महाराजांच्या। सॅनिटायझेशन आणि मास्क वगैरे कंपल्सरी आहे आणि भक्तांची चांगली काळजी घेतली आहे। कुठेही नळाला, कुठेही बाकीच्या कॉमन वस्तूंना स्पर्श होणार नाही याची काळजी त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेली आहे आणि दर्शन खूप छान वाटलं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।